Okay, welcome to AV number 2, part number 2 of expansion of ideas. We have already learned about the expansion of ideas, how to expand idea into paragraph. So let us take another example. The face is the index of the mind. असं म्हणतात की आपला चेहरा जो असतो ना तो आपल्या मनाचा आरसा असतो. द फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड. तर तुमच्या चेहऱ्यावरनं त्या ठिकाणी तुमचं मन बोलत असतं. तर बघूया आता ही संकल्पना जी आहे ती कशा पद्धतीने आलेली आहे. द फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड. द फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड इज अन इंग्लिश प्रोव्हर्ब. तर ही एक इंग्लिश म्हण आहे. इट मीन्स दॅट इफ वन इज अँग्री हिज अँगर इज इमिजिएटली एक्सप्रेस इन हिज फेस. असं म्हणतात की जर एखादा संतापलेला असेल तर तो त्याचा संताप जो आहे तो चेहऱ्यावर दिसतो. अँड अ कंटेंट माइंड रिफ्लेक्ट्स कामनेस अँड लेव्हल हेडेडनेस ऑन द पर्सन्स फेस. आणि जर तुम्ही शांत असाल तर तुमचं समाधान असेल, चेहऱ्यावरचं समाधान आहे त्याचं जे समाधान जे आहे ते कामनेस म्हणजे शांततेवरनं किंवा तुम्ही एक अतिशय बॅलेन्स आहात यावरनं त्या ठिकाणी तुम्ही समाधानी आहात, संतुष्ट आहात हे त्या ठिकाणी लक्षात येतं. सिमिलरली अदर मेंटल स्टेट्स आर रिफ्लेक्टेड बाय द ॲक्शन्स ऑफ द ग्रॉस बॉडी. तर एकंदरीत आपली जी बॉडी आहे, आपले जे शरीर आहे त्या शरीराची एक भाषा असते, त्याला आपण बॉडी लँग्वेज असं म्हणतो. अदर मेंटल स्टेट्स आर रिफ्लेक्टेड बाय द ॲक्शन्स ऑफ द ग्रॉस बॉडी. तर संपूर्ण शरीराच्या एकंदरीत हालचालीवरनं सुद्धा त्या ठिकाणी आपण एखाद्याची मनस्थिती जी आहे ती ओळखू शकतो. म्हणून चेहरा जो असतो ना तो चेहरा हा आपल्या मनाचा खरा आरसा असतो की तो नेमकं सांगत असतो की काय मनामध्ये चाललेलं आहे. तर चेहरा जो आहे तो अतिशय महत्त्वाचं अशी ही पार्ट आहे. इन अदर वर्ड्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ग्रॉस बॉडी आर रिॲक्शन्स ऑफ द मेंटल कंडिशन. आणि असं म्हणतात की त्या ठिकाणी एकंदरीत संपूर्ण जे शरीर आहे ना ते तुमची मानसिक अवस्थासुद्धा त्या ठिकाणी दाखवत असते. ह्युमन बिईंग्स कम्युनिकेट इन टू फेजेस. कुठलीही माणूस जो असतो तो दोन फेजमध्ये त्या ठिकाणी मांडत असतो. दोन फेजमध्ये त्या ठिकाणी त्याची देवाणघेवाण चालते. व्हर्बल अँड नॉन व्हर्बल त्याला आपण म्हणतो, शाब्दिक आणि अशाब्दिक. द फेशियल एक्सप्रेशन्स इज द नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तर असे हे जे चेहऱ्यावरचे हावभाव असतात ते तुमचे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असतं, ते तुमचं अशाब्दिक दळणवळण किंवा अशाब्दिक देवाणघेवाण असते. उदाहरणार्थ आय कॉन्टॅक्ट, स्माईल, तुमचे डोळे, तुमचे नजर भेट ज्याला म्हणतो आपण, तुमचं हास्य जे आहे, स्माईल जे आहे, आर द वेज ऑफ फेशियल एक्सप्रेशन. तर हे सुद्धा तुमचे एक माध्यम आहेत की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरनं त्या ठिकाणी समोरची व्यक्ती ओळखू शकते की ही व्यक्ती कशी असावी. द फेस इज ट्रूली अँड आउटवर्ड प्रोजेक्शन ऑफ द माइंड. आणि म्हणून असं म्हणतात की चेहरा जो आहे तो तुमच्या मनाचं प्रतिबिंब असतो. एनी सायकोलॉजिकल शिफ्ट दॅट ऑकर्स इन द ब्रेन इज फेथफुली एक्सप्रेस ऑन द फेस. तर कुठलीही मानसिक हालचाल, मानसिक जो बदल असतो ब्रेनमध्ये, दॅट ऑकर्स इन द ब्रेन इज फेथफुली एक्सप्रेस ऑन द फेस. तर त्या मेंदूमध्ये काय चाललेलं आहे त्याबद्दलचं जी काही जो बदल आहे तो चेहऱ्यावर दिसतो. सिन्स अ पर्सन सेंटिमेंट, मूड्स अँड इमोशन्स प्रोड्यूस स्ट्रॉंग इम्प्रेशन्स ऑन द बॉडी लँग्वेज, इस्पेशली द फेशियल एक्सप्रेशन. सिन्स अ पर्सन सेंटिमेंट, तर कुठल्या व्यक्तीचे ज्या भावना असतात, मूड असतो, इमोशन्स असतात, भावना असतात, प्रोड्यूस स्ट्रॉंग इम्प्रेशन ऑन द बॉडी लँग्वेज. तर त्याच्या एकंदरीत शरीर भाषेवर त्याचा परिणाम जो आहे तो होत असतो. इस्पेशली द फेशियल एक्सप्रेशन, तर विशेष करून ह्या चेहऱ्यावरचे हावभाव जे असतात. देर आर अनमिस्टेकेबल वेज इन विच वी कॅन डिकोड द सटल थॉट्स डुईंग राऊंड्स इन दॅट पर्सन्स माइंड. तर माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी काय चाललेलं आहे तर त्यासुद्धा हालचाली चेहऱ्यावर टिपल्या जातात. वन कॅन फेअरली ॲक्युरेटली कॉम्प्रिहेंड द मेंटल स्टेट ऑफ अ पर्सन थ्रू हिज ऑर हर फेशियल एक्सप्रेशन. तर आपण सहजगत्या एखाद्या माणसाची मनोअवस्था जी आहे त्या चेहऱ्यावरून ओळखू शकतो. फॉर इन्स्टन्स, एनी इंग्लिश टीचर हॅज टॉट एनी लेसन टू स्टुडंट अँड आस्क सम क्वेश्चन टू देम. दॅट टाइम देअर फेसेस टेल द टीचर फर्स्टली व्हॉट दे अंडरस्टँड ऑर नॉट. तर इंग्लिश शिकवताना सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा त्यांच्या त्या चेहऱ्यावरनं सुद्धा शिक्षकांना कळू शकतं की मुलांना समजलं आहे की नाही. तर The mind and mind's activities are thinking, feeling and willing, and all these activities are clearly seen on the face. So with the help of the facial expression, one can understand the feeling of any person. तर म्हणून त्याने म्हटलंय की विचार, भावना आणि तुमच्या मनातल्या इच्छा ज्या आहे त्या आपण चेहऱ्याच्या माध्यमातून का होईना तो व्यक्त करू शकतो. वन कॅन अंडरस्टँड द फिलिंग ऑफ एनी पर्सन. इट इज सेम मिनिंग कोट्स आर द फेस इज द मिरर ऑफ द माइंड. आणि म्हणून म्हटलंय द फेस इज द मिरर ऑफ माइंड. तर चेहरा हा मनाचा आरसा असतो. आईज विदाउट स्पीकिंग कन्फेस द सिक्रेट ऑफ द हिअर. तर न बोलणारे डोळेसुद्धा त्या ठिकाणी तुमच्या मनातलं काहीतरी सांगून जातात.
द कन्क्लुजन इज दॅट बाय द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी अँड सेन्सेस वी कॅन अंडरस्टँड द कंडिशन ऑफ द माइंड. म्हणून त्या ठिकाणी एक निष्कर्ष जो निघतो तर तुमच्या शरीराच्या त्या जे संवेदना असतात त्या संवेदना मनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त होतात आणि मन जे आहे ते चेहऱ्यावर असं दिसतं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे स्पीच इज सिल्वर अँड सायलेन्स इज गोल्डन. एक्सप्लेन द आयडिया इन युअर ओन वर्ड्स विथ प्रॉपर एक्झाम्पल. तर असं म्हणतात की बोलणं हे जर सोन्यासारखं असेल तर न बोलणं हे चांदीसारखं असतं. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की मौनम सर्वार्थ साधनम. काही ठिकाणी मौन बाळगणं, काही ठिकाणी शांत राहणं हे केव्हाही फायद्याचं असतं. तर अशीच ही एक आपलं जी प्रोव्हर्ब आहे, जी म्हण आहे, त्या म्हणीला आपल्याला एक्सपांड करायचं आहे. बघूया त्या ठिकाणी काय दिलेलं आहे. इफ स्पीच इज सिल्वर अँड सायलेन्स इज गोल्डन, इट इज अ लॅटिन प्रोव्हर्ब विच हायलाइट्स द इम्पॉर्टन्स ऑफ सायलेन्स ओर स्पीकिंग. तर ही एक लॅटिन प्रोव्हर्ब आहे की ते म्हणते की इम्पॉर्टन्स ऑफ सायलेन्स ओर स्पीकिंग. तर त्या ठिकाणी शांततेचं महत्त्व जे आहे, शांत बसण्याचं महत्त्व जे आहे, बोलण्यापेक्षाही शांत राहणं त्याचं महत्त्व इथे दिलेलं आहे. दिस प्रोव्हर्ब इम्प्लाइज दॅट सायलेन्स इज अ प्राइसलेस गिफ्ट अँड इट मीन्स दॅट इट इज ऑफन बेटर टू रिमेन क्वाईट अँड नॉट से एनिथिंग. तर ही प्रोव्हर्ब काय दाखवते आहे, सायलेन्स इज अ प्राइसलेस गिफ्ट. तर ही एक अतिशय अमूल्य असा तो एक बक्षीस आहे. इट मीन्स दॅट इट इज ऑफन बेटर टू रिमेन क्वाईट अँड नॉट से एनिथिंग. तर शांत राहावं, जास्त न बोलता. व्हेरी ऑफन इन कॉन्व्हर्सेशन सम पीपल स्पीक नॉनस्टॉप अँड से हार्डली एनिथिंग ऑफ व्हॅल्यू. तर बऱ्याच वेळा असं होतं की काही लोक खूप बाष्कळ बडबड करतात, अगदी नॉनस्टॉप बोलत असतात की जे काहीही महत्त्वाचं नसतं. लिटिल डू दे रिअलाइज दॅट पीपल इव्हन इन कंपनी नीड सायलेन्स इन ऑर्डर टू इव्हॅल्युएट व्हॉट इज गोइंग ऑन इन देअर माइंड. लिटिल डू दे रिअलाइज दॅट पीपल इव्हन इन कंपनी नीड सायलेन्स. तर त्यांना हे सुद्धा माहीत नसते की बाकीच्या लोकांना शांतता हवी असते इन ऑर्डर टू इव्हॅल्युएट व्हॉट इज गोइंग ऑन देअर माइंड्स. आणि मनामध्ये काय चाललेलं आहे ते त्या ठिकाणी कळत नाही बऱ्याच वेळेला. अ गुड नंबर ऑफ पीपल थिंक दॅट व्हॉट एव्हर दे से इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड नीड्स टू बी लिसन टू. असे बरेचसे लोक आहेत की त्यांना असं वाटतं व्हॉट एव्हर दे से इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड नीड्स टू बी लिसन टू, की आपण जे बोलतो ते महत्त्वाचं असतं आणि ते लोकांनी ऐकायला पाहिजे. वन व्हॅल्युएबल क्वालिटी ऑफ कम्युनिकेशन इज द ॲबिलिटी टू बी अ गुड लिसनर. आणि सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी जी आहे संवादाची ती आहे तर आपण चांगलं ऐकायला पाहिजे. म्हणजे समोरच्याचं सुनो मेरी सुनो म्हणण्यापेक्षाही आपण ऐकून घ्यावं. लिसनिंग टू अदर्स इज अन आर्ट. तर दुसऱ्याचं ऐकणं हे सुद्धा एक कला असते. बट अनफॉर्च्युनेटली समटाइम्स पीपल जस्ट वेट फॉर द अदर पर्सन टू स्टॉप सो दॅट दे कॅन बिगिन देअर ओन पार्ट विच दे रिहर्स व्हाईल प्रिटेंडिंग टू लिसन. तर पण बऱ्याच वेळा असं होतं दुर्दैवानं समटाईम पीपल जस्ट वेट फॉर द अदर पर्सन टू स्टॉप सो दॅट दे कॅन बिगिन देअर ओन पार्ट. तर काही काहींना थांबावं लागतं की बाबा थांब आता बस झालं तुझं बोलणं. विच दे रिहर्स व्हाईल प्रिटेंडिंग टू लिसन. टू बी सायलेंट इज टू बी सेन्सिटिव्ह टू द अदर पर्सन थॉट. तर शांत राहणं म्हणजे काय, तर इतर लोकांचं ऐकून घेणं हे महत्त्वाचं असतं. नीड्स अँड प्रॉब्लेम, इतर लोकांच्या समस्या, इतर लोकांच्या गरजा पण त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहे हे महत्त्वाचं असतं. इफ यू विश युअर कंपनी टू बी व्हॅल्यूड बाय अदर समटाईम्स कीप क्वाईट. आणि म्हणून त्या ठिकाणी जर इतर लोकांची कंपनी आपल्याला एन्जॉय करायची असेल, इतर लोकांच्या कंपनीला महत्त्व द्यायचं असेल तर त्यांचं शांत राहा काही वेळ. लिसन अँड पे अटेन्शन व्हाईल अदर्स आर स्पीकिंग. जेव्हा इतर बोलतात त्यावेळेला त्यांचं ऐका, त्यांच्याकडे लक्ष द्या. बाय डुईंग दिस यू विल बी मोर हेल्पफुल दॅन चॅटिंग 19 टू द डझन. तर असं नुसतं बाय डुईंग दिस यू विल बी मोर हेल्पफुल दॅन चॅटिंग 19 टू द डझन. आणि असं नुसतं बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी चॅटिंग करण्यापेक्षाही हे चांगलं असतं. देर इज अ ब्युटिफुल सॉन्ग विच हॅज दिस लाईन, यू से इज इट बेस्ट व्हेन यू से नथिंग ॲट ऑल. तर असं एक गाणं आहे की यू से इट बेस्ट व्हेन यू से नथिंग ॲट ऑल. जेव्हा तू बोलत नाही ना तेव्हा तू खरं बोलतो, असं त्या ठिकाणी एक गाणं आहे. इन ओल्डन डेज अ सॅक्रेड प्रॅक्टिस कॉल्ड हो ऑफ सायलेन्स वॉज फॉलोड इन इंडिया. तर पूर्वीला आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी शांततेची शपथ जी आहे ती घेतली जायची की शांतता पाळायची. ॲज अ पार्ट ऑफ दिस एव्हरी मंथ पीपल वेर रिक्वायर्ड टू मेंटेन टोटल सायलेन्स फॉर अ डे ऑर टू. आणि म्हणून त्या ठिकाणी पूर्ण एका महिन्यात त्या ठिकाणी 1 ते 2 दिवस त्या ठिकाणी पूर्ण शांतता पाळली जायची. दिस प्रॅक्टिस वॉज फॉलोड टू डेव्हलप ॲनालिटिकल स्किल्स, शार्पन ऑब्जेक्टिव्हिटी अँड इनकल्केट द व्हर्च्यू ऑफ पेशन्स. आणि ह्या पद्धतीने त्या ठिकाणी तुमचं मन आहे ते धारदार होतं. आपल्याला संयमाचे जे गुण असतात, व्हर्च्यू ऑफ पेशन्स तो आपल्यामध्ये जो आहे तो येतो. मेनी लर्न मेन अँड सेजेस वेअर नोन टू फॉलो इट रिलिजियसली अँड देअर बाय ॲड टू देअर ट्रेझर ऑफ नॉलेज. आणि म्हणून त्या ठिकाणी बरेचसे जे शिक्षित लोक आहेत किंवा साधुसंत लोक आहेत की जे धार्मिक गोष्टी पाळतात,
देअर बाय ॲड टू द ट्रेझर ऑफ नॉलेज. तर ते अशा पद्धतीने ज्ञानामध्ये भर घालण्याचं काम त्या ठिकाणी शांततेमुळे होतं. द व्हॅल्यू ऑफ सायलेन्स इज ग्रेट इस्पेशली व्हेन इट इज डिझायरेबल. यू डोंट नीड टू स्पीक एव्हरी टाईम टू क्रिएट इम्प्रेशन. तर प्रत्येक वेळेला आपल्याला इम्प्रेशन करण्यासाठी आपलं जे काहीतरी भाव खाण्यासाठी त्या ठिकाणी बोलण्याचीच आवश्यकता असते असं नाही आहे. समटाईम्स पीपल लिव्ह बेटर इम्प्रेशन हू डिस्प्ले द स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर बाय रिमेनिंग क्वाईट. तर शांत राहून पण त्या ठिकाणी आपलं जे आपले सद्गुण आहे ते आपण दाखवू शकतो. अँड काम ड्युरिंग चॅलेंजिंग मोमेंट्स. रिमेंबर दॅट वर्ड्स आर लाईक ॲरो, यू कांट टेक देम बॅक आफ्टर यू सेट देम बॅक. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की शब्द हे एखाद्या बाणासारखे असतात. यू कांट टेक देम बॅक. त्याला आपण परत घेऊ शकत नाही. परत शब्द गेल्या तोंडातून निघालेला शब्द कधी परत येत नाही. आफ्टर यू लेट देम बॅक. आणि म्हणून त्या ठिकाणी काही वेळेला शांत राहणं हे केव्हाही त्या ठिकाणी फायद्याचं असतं. मेनी ओरॅटर्स आर एबल टू यूज द पॉवर ऑफ वर्ड्स इन एव्हरी सिच्युएशन. बरेचसे जे वक्ते असतात ना, ओरॅटर जे असतात, आर एबल टू यूज द पॉवर ऑफ वर्ड्स इन एव्हरी सिच्युएशन. ते अशा पद्धतीने शब्दांचा वापर करून त्या ठिकाणी परिस्थिती सांभाळतात. हाऊएव्हर ॲज द प्रोव्हर्ब ॲडवायजेस, इट इज इक्वली इम्पॉर्टंट टू प्रॅक्टिस सायलेन्स ॲज इट इनेबल्स वन टू सी द बिग पिक्चर, नोटीस फायनल डिटेल्स, डेव्हलप साऊंड माइंड अँड बी एबल टू करेक्टली जज एव्हरी सिच्युएशन. आणि म्हणून त्या ठिकाणी शांत राहून त्या ठिकाणी आपण परिस्थितीला समजून घेणं, परिस्थितीला जज करणं हे महत्त्वाचं असतं. हेन्स सायलेन्स इज ट्रूली गोल्डन ॲज इट असिस्ट वन टू बिकम द वायजेस्ट इन अ रूम फुल ऑफ वाईज मॅन. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की शहाण्या लोकांच्या, सुज्ञ लोकांच्या कंपूमध्ये जर राहायचं असेल तर त्या ठिकाणी शांत राहणं आणि समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने ही जी टॉपिक आहे स्पीच इज सिल्वर अँड सायलेन्स इज गोल्डन हे आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक्सपेन्शन ऑफ आयडियाज ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मॅनर्स मेक मॅन हा एक टॉपिक त्या ठिकाणी आलेला आहे. तर असं म्हणतात की माणसाच्या वागण्यावरनं माणूस कळतो. तर मॅनर मेक मॅन ही एक आयडिया आहे. तर अशा आपण 3 कन्सेप्ट ज्या आहेत त्या इथे बघितलेल्या होत्या. थोडंसं आपण मॅनर मेक मॅनबद्दल थोडंसं बघूया. म्हणजे एक The origin of the proverb manners make man is often said to be in the writing of a man called William Horman, the headmaster at Eton School in England. तर ही जी प्रोव्हर्ब आहे ही विल्यम हॉर्मन यांनी ही इंग्लंडमध्ये वापरली होती. इट मीन्स दॅट पोलाइटनेस अँड गुड मॅनर्स आर इसेन्शियल टू ह्युमॅनिटी. आणि म्हणून आपण म्हटलं की नम्रता आणि चांगलं वागणं जे आहे ते मानवतेला वरदान असतं. मॅनर्स मीन्स बिईंग पोलाइट अँड कल्चर. तर मॅनर्सचा अर्थ काय, तर एक नम्रता ठेवणं, चांगलं वागणं. मेक हिअर मीन्स टू कम्प्लीट, परफेक्ट और क्रिएट. मॅन रेफर्स नॉट जस्ट टू मेन बट ऑल टू ह्युमन काइंड. तर सगळ्या मानवतेसाठी हे लागू आहे. सो द प्रोव्हर्ब इज एक्स्टोलिंग द व्हर्च्यूज ऑफ गुड मॅनर. म्हणून ह्या जी म्हण आहे हिच्यातून चांगल्या वागण्याचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित केलेलं आहे. मॅन इज अ पार्ट ऑफ सोसायटी सो ही मस्ट नो हाऊ टू बिहेव इन सोसायटी बिकॉज अ वेल मॅनर्ड पर्सन इज कोर्टियस. शेवटी मनुष्य हा समाजाचा भाग आहे आणि समाजात कसं वागावं हे त्याला कळायला पाहिजे. बिकॉज अ वेल मॅनर्ड पर्सन इज कोर्टियस, ॲमिएबल अँड फ्रेंडली. कुठलाही चांगला वागणारा माणूस जो असतो तो अतिशय प्रेमळ असतो, फ्रेंडली असतो, अतिशय सदाचारी असतो. ही इज नॉट व्हल्गर इन स्पीच ऑर मॅनर. तो कधी चुकीचं बोलत नाही, चुकीचं वागत नाही. अँड इल मॅनर पर्सन इज अन इरिटंट हू स्पॉइल्स द चार्म ऑफ कंपनी. आणि ज्याला वागायची अक्कल नसते, की जो अतिशय उद्धटपणाने वागतो, तो केव्हाही त्या ठिकाणी जी संगत असते, सोबत असते, तिचं वातावरण गढूळ करतो, खराब करतो. ही इज अ मिसफिट इन सोसायटी. आणि म्हणून अशी जी लोकं असतात ते समाजामध्ये कधीही फिट बसत नाही, कधीही त्यांना स्थान नसतं. देर आर सम टाइमलेस क्वालिटीज दॅट वन असोसिएट विथ एटिकिटी अँड गुड मॅनर्स. आणि म्हणून त्या ठिकाणी असे अनेक गुण आहेत की जे एटिकिटी आणि तुमच्या चांगल्या मॅनर्सशी संबंधित आहे. दीज आर पोलाइटनेस, सिम्पथी, रिस्पेक्ट ऑफ द एल्डरली. तर त्या ठिकाणी नम्रता आहे, सहानुभूती आहे, रिस्पेक्ट ऑफ द एल्डरली अँड डिझायर टू हेल्प टू अदर्स. इतरांना मदत करणं, मोठ्या लोकांचा सन्मान करणं. द रिवॉर्ड्स ऑफ गुड मॅनर्स आर मेनी. दे ब्रिंग ॲप्रिसिएशन, हॉनर अँड गुडविल. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा लोकांचं त्या ठिकाणी एक सन्मान जो आहे, त्यांचं एक चांगलं वागणं जे आहे लक्षात राहतं. पॉलिटिशियन्स सिक्युअर वोट्स विथ गुड मॅनर्स. बिझनेसमॅन सिक्युअर गुड बिझनेस अपॉर्च्युनिटीज. अ सेल्समॅन सिक्युअर्स ऑर्डरशिप इज पोलाइट. तर अशा पद्धतीने एखादा व्यावसायिक असेल, एखादा चांगलं राजकारणी असेल, तो गोड बोलण्याने त्या ठिकाणी तो माणसांना जिंकतो. तो जर नम्र असेल, इफ इज पोलाइट अँड कोर्टियस टुवर्ड्स कस्टमर. अ चाइल्ड इज टॉट गुड मॅनर्स इफ इज पॅरेंट्स ॲट अ व्हेरी यंग एज. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही लहान मुलाला जर त्या ठिकाणी चांगलं शिकवलं तरुणपणात तर तो निश्चितच तो पुढे जातो. थ्रू आउट स्कूल अँड कॉलेज ही इज कॉन्स्टंटली डेव्हलप्स. दिस प्रोव्हर्ब इज जस्ट ऑफन यूज ॲज अ वे टू रिमाइंड पीपल टू बी पोलाइट
आणि म्हणून ही प्रोवर्ब काय सांगते तर नम्र राहावं. गुड मॅनर्स कॅन अप्लाय टू सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन लाईफ इन्क्लुडिंग हाऊ वी स्पीक, द वर्ड्स वी यूज, आवर टोन ऑफ व्हॉइस, आपण कसं बोलतो, कशा पद्धतीने शब्द वापरतो हे महत्त्वाचं असतं. आवर गेस्टर्स, आपले हावभाव, आपल्या कृती. अकॉर्डिंगली टू दिस इंटरप्रिटेशन गुड मॅनर्स आर नॉट जस्ट ऑर्नामेंट टू आवर लिव्स बट दे ॲक्च्युली शेप हाऊ वी थिंक. तर खरं हे जगण्याचं सौंदर्य असतं आणि ते आपल्या विचारांना एक प्रकारचं बळ देण्याचं काम करतं. गुड मॅनर्स आर अ व्हॅल्युएबल ॲसेट दॅट एव्हरीवन मस्ट कल्टिवेट फॉर दे कॉस्ट नथिंग बट पे हॅवी डिव्हिडंड. तर अशा प्रकारे खूप फायदा मिळवून देतात. चांगलं वागणं केव्हाही फायदा मिळवून देत असतं. We believe that manners are right at the heart of our personality. Remember, every word or action has a reaction. So start being polite and gentle if you want to succeed and happy. आणि म्हणून त्याने म्हटलं की यश मिळवायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर त्या ठिकाणी चांगलं द्या, चांगलं मिळवा. इट इज सिमिलरली आयडियाज इफ दे डोंट रिस्पेक्ट यू. जर आपण इतरांना मान दिला नाही तर आपल्याला रिस्पेक्ट वन ऑर सेल्फ अँड लिव्ह दॅट सिच्युएशन. इतरांना आपण मान देऊ शकत नाही. रिस्पेक्ट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट एक्सप्रेशन ऑफ लव्ह. आणि म्हणून त्या ठिकाणी रिस्पेक्ट देणं, रिस्पेक्ट घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. इथे आपण थांबूया.